दोन वयोवृद्ध नागरिकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपितांस अटक। वसई पोलीस ठाण्याची कामगिरी। वसई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात फिर्यादी नामे सिल्वेस्टर डायगो परेरा हे दिनांक 17/2/2024 रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जात असताना फिर्यादी यांच्या भावाच्या घराबाहेर 2 अनोळखी मुले व 1 अनोळखी महिला आपापसात भांडण करून आरडाओरड करीत असल्याने फिर्यादी यांचे भाऊ त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्यांच्या भावाला ते अनोळखी इसम व महिला हे मारहाण करीत असल्याचे पाहून फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता तू आमच्यातील भांडण सोडवणारा कोण आलास, तुला आता जीवे मारतो असे म्हणून तिघांनी आपसात संगनमत करून फिर्यादी व फिर्यादी यांच्या भावास जीवाशी संपवण्याची धमकी देऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यात जोराने वारंवार दगडाने मारून व डोळ्यास कोणत्या तरी हत्याराने ठोसा मारून जखमी केल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी आरोपितांविरुद्ध वसई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 36/2024 भारतीय दंड संहिता कलम 307, 324, 341, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई, सहाय्यक पोलीस आयुक्त व प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच तपास अधिकारी यांची 3 पथके तयार करून 4 दिवस सतत प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपितांची नावे निष्पन्न करून सर्व 3 आरोपितांना नंदाखाल, अर्नाळा येथून अटक केले आहे। सदरची कामगिरी माननीय श्री पौर्णिमा चौगुले, श्रृंगी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई, माननीय श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रणजित आंधळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई पोलीस ठाणे, श्री अब्दुल हक देसाई पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, सागर चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, पोलीस हवालदार सुनील मलावकर, मिलिंद घरत, रमेश पोटे पोलीस अंमलदार सूर्यकांत मुंढे, अक्षय नांदगावकर, सौरभ दराडे, प्रशांत आहेर, अमोल बर्डे, महिला पोलीस अंमलदार सोनल शेळके यांच्या पथकाने केलेली आहे।